आमचे प्रितेश यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी या ठिकाणी अतिशय सुंदर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। या कार्यक्रमाला सन्माननीय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे सुद्धा येणार होते, पण ते शेतीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी सांगितलं की संतोष, कार्यक्रमाला आपल्याला त्या ठिकाणी येणं योग्य नाही, कारण की माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आहेत आणि ते आसू पुसण्यासाठी मी आलेलो आहे, त्याच्यामुळे तू कार्यक्रम तो उरकून ये। तुम्ही बघितलं असेल की मी आढावा बैठक चालू होती, ते आढावा अर्ध बैठक सोडून सकाळी 11 वाजल्यापासून तर आता मला वाटते की 4:30-5 वाजले, म्हणजे किमान 5 तास या ठिकाणी हे जनसमुदाय तुम्हाला सांगतो की जमलेला होता। आणि हे तुम्ही रूप बघितलं असेल, हे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या संस्थेवरती फडकणार आहे। किती लोकांनी, कुठल्या कुठल्या सरकारच्या लोकांनी आज प्रवेश घेतला? या ठिकाणी तुम्हाला सांगतो की शेनगावच्या तालुक्यातल्या, मग पुसेगाव असेल, हट्टा असेल, पानकनेर गाव असेल, गोरेगाव असेल, या आजूबाजूच्या सर्कलमधील अनेक शिवसैनिकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे, सातत्याने शेतकरी मागणी करतात की ओला दुष्काळ जाहीर करा, तुमची काय मागणी? 100% हा संतोष बांगर सुद्धा शेतकरीच आहे आणि इथं जमलेला माझा संपूर्ण जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे। या महाराष्ट्रामध्ये हा संतोष बांगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला त्या दिवशी जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब 30%, 40%, 50%, 60%, 70% नाही, माझ्या शेतकऱ्याला 100% मदत भेटली पाहिजे, या हेतूचा हा संतोष बांगर आहे। मित्र, ओला दुष्काळ जाहीर करा, वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, कारण की परिस्थिती अशी आहे की गावागावामध्ये, शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीन तर तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही, सगळं सडून गेलंय। आणि या महाराष्ट्राचं शासन, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सांगतो कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या पाठीमागे आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मंत्री महोदय या ठिकाणी गावागावामध्ये पाठवले आहेत आढावा घेण्यासाठी। तुमच्या पाठपुराव्यानं 231 कोटी रुपये आलेले आहेत जिल्ह्यासाठी, त्याचं वितरण आणि विवरण कसं होणार आहे, काय सांगितले का आदेश? मी, कारण की 8 दिवसाच्या आधीचा तो सगळा अहवाल होता, त्याच्यामध्ये पुन्हा 20,000 हेक्टर हे ऍड करायचं राहिलेलं आहे। ते ऍड झाल्याच्या नंतर मला वाटतं की 2,91,000 हेक्टर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील, मला तरी असं वाटतं की एकही माझा शेतकरी हे त्या अनुदानापासून वंचित राहणार नाही। पण माझी मागणी आहे की ज्या पद्धतीने आपण 2.5 हेक्टर त्या ठिकाणी शासनाने 2 हेक्टर जे दिलेलं आहे, तर मला वाटते किमान 3 हेक्टर या ठिकाणी शासनाने द्यावी आणि माझ्या मायबाप जनतेचे आसू पुसण्याचं काम हे 100% माझी सरकार केल्याशिवाय राहणार। तुम्ही प्रयत्न करणार, निवेदन वगैरे देणार, बोलणार आहेत त्या संदर्भात? दिलंय, निवेदन दिलंय मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला रोज बोलणं चालू आहे आणि त्यांचा सुद्धा आढावा घेणं उपमुख्यमंत्री रोज घेतात की परिस्थिती काय, हिंगोलीमध्ये काय, कुठं काय ढगफुटी झाली का, हे रोज आढावा शासनाकडून तर घेतातच, पण आमदाराकडून सुद्धा ही माहिती सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे घेतात। नेमकी मदत कधीपर्यंत जाहीर होऊ शकते, म्हणजे केव्हा मिळू शकते? जाहीर झालेलीच आहे, फक्त तुमच्या खात्यावर अपलोड करणं बाकी आहे। मला वाटतं की 2-4-8 दिवसामध्ये होईल। शेतकऱ्यांनी हिंगोलीतील पीक विमा कार्यालय फोडलं, त्यामध्ये निकष बदलले आहेत, यावर्षी सुद्धा मागच्या निकषानुसार मिळेल। पीक विमा हे काही कोणाच्या बापाचं नाही आणि काय त्या कंपनीचं तुम्हाला सांगतो भलं सोचणारा हा संतोष बांगर नाही। तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्हाला सगळ्या जणांनाच माहित आहे की जर कुठं शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल, मी सत्तेमध्ये जर असलो तर हा संतोष बांगर रस्त्यावर उतरण्यासारखा आहे आणि आतापर्यंत आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। दादा, पहिल्या उमेदवाराची घोषणा म्हणता येईल का? जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठे कार्यकर्ते आले होते, उमेदवाराची घोषणा म्हणता येईल का पहिल्या? मी तुम्हाला सांगतो, या हिंगोली जिल्हा परिषदवरती, पंचायत समितीवरती आणि नगरपालिकावरती हा शिवसेनेचा, कालचं तुम्ही बघितलं नाही का, 18 पैकी 1 अपक्ष, ते बी टॉसवर, आलं का लक्षात? त्याच्यामुळं सगळे पत्रकार बांधव आपल्या माध्यमातून आपण सगळ्या जणांना दाखवता आणि आपल्यालाही माहित आहे
की संतोष बांगर काम चांगलं करते का खराब करते, हे मला वाटते की संतोष बांगरला हिंगोली जिल्ह्यापुरतं, कळमनुरी मतदारसंघापुरतं नाही, माझ्या या मीडियावाल्यांनी संतोष बांगरला महाराष्ट्राच्या हे तुम्ही पोहोचवले ध्यानात ठेवा.